नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मौर्य साम्राज्य यावर 50 महत्त्वाचे प्रश्न। जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ आपल्याला लगेचच मिळतील। चला तर आपण सुरू करूया आजचा प्रश्न क्रमांक पहिला। मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य। प्रश्न क्रमांक 2, चंद्रगुप्त मौर्याचा काळ कोणता होता? इसवी सन पूर्व 321 ते इसवी सन 297। प्रश्न क्रमांक 3, मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती? उत्तर आहे पाटलिपुत्र। प्रश्न क्रमांक 4, मौर्य साम्राज्याचा सर्वात मोठा शासक कोण होता? आन्सर आहे अशोक। प्रश्न क्रमांक 5, अशोकचा राज्यकाळ कोणता होता? इसवी सन पूर्व 268 ते इसवी सन 232। क्रमांक 6, अशोकाने कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला? आन्सर आहे कलिंग युद्ध। प्रश्न क्रमांक 7, मौर्य साम्राज्याचा स्थापत्यकार कोणता होता? आन्सर आहे कुदाळी व इमारतकार। प्रश्न क्रमांक 8, अशोकाने कोणत्या धर्माचा प्रचार केला? उत्तर आहे बौद्ध धर्म। प्रश्न क्रमांक 9, अशोकाचे प्रसिद्ध शिलालेख कोणते आहेत? उत्तर आहे अशोक स्तंभ शिलालेख। प्रश्न क्रमांक 10, अशोकाच्या शिलालेखात कोणती भाषा वापरली गेली? आन्सर आहे प्राकृत। प्रश्न क्रमांक 11, मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा कोण होता? उत्तर आहे बिंदुसार। प्रश्न क्रमांक 12, मौर्य साम्राज्याचा विस्तार कोणत्या प्रदेशापर्यंत होता? आन्सर आहे उत्तर भारत, मध्य भारत, पश्चिम भारत आणि बंगाल। प्रश्न क्रमांक 13, मौर्य साम्राज्यात मुख्य आर्थिक स्रोत काय होता? उत्तर आहे कर व शेती। प्रश्न क्रमांक 14, अशोकाचा प्रसिद्ध प्रजासत्ता काय होता? उत्तर आहे धर्मशिला म्हणजेच धर्मराज्य। प्रश्न क्रमांक 15, मौर्य साम्राज्यातील शासकीय भाषा कोणती होती? उत्तर आहे प्राकृत। प्रश्न क्रमांक 16, मौर्य साम्राज्यात मुख्य लष्करी तंत्र कोणते होते? उत्तर आहे अश्व व रथ। प्रश्न क्रमांक 17, अशोकाने किती अशोक स्तंभ उभारले? उत्तर आहे 30 पेक्षा जास्त। प्रश्न क्रमांक 18, अशोकाच्या शिलालेखात काय संदेश आहे? उत्तर आहे अहिंसा, करुणा आणि धर्मपालन। प्रश्न क्रमांक 19, मौर्य साम्राज्यातील प्रशासनाची पद्धत कशी होती? उत्तर आहे केंद्रीकृत व मजबूत। प्रश्न क्रमांक 20, मौर्य साम्राज्यातील जिल्हा व्यवस्थापन कसे केले जात होते? उत्तर आहे प्रांत प्रमुख व अधिकारी। प्रश्न क्रमांक 21, अशोकाने बौद्ध धर्म प्रचारासाठी कोणते मार्ग वापरले? उत्तर आहे स्तूप, धर्मगृह व मिशनर। प्रश्न क्रमांक आहे 22, अशोकाच्या काळात कोणत्या परदेशी राज्याशी संपर्क होता? उत्तर आहे सेलेयुकोस साम्राज्य, ग्रीसमधील। प्रश्न क्रमांक 23, अशोकाने कोणते समृद्धी व्यापार प्रोत्साहन केले? उत्तर आहे भारतीय महासागर मार्ग। प्रश्न क्रमांक 24, मौर्य साम्राज्यातील व्यवस्थापन मुख्यतः कोणावर अवलंबून होते? उत्तर आहे शेती व व्यापार। प्रश्न क्रमांक 25, मौर्य साम्राज्यातील प्रमुख कर कोणता होता? उत्तर आहे धान्य व पॅनिशमेंट कर। प्रश्न क्रमांक 26, अशोकाच्या काळात न्यायव्यवस्था कशी होती? उत्तर आहे कडक परंतु धर्माधारित। प्रश्न क्रमांक 27, मौर्य साम्राज्यातील प्रमुख नगर काय होते? उत्तर आहे पाटलिपुत्र, तक्षशिला आणि कौशांबी। प्रश्न क्रमांक 28, अशोकाने कोणते प्रसिद्ध बौद्ध स्तूप बांधले? उत्तर आहे सारनाथ स्तूप। प्रश्न क्रमांक 29, मौर्य साम्राज्यातील लष्कराचे मुख्य आधार कोण होते? उत्तर आहे रथ, अश्व आणि पादचारी। प्रश्न क्रमांक 30, अशोकाचे शिलालेख कोणत्या प्रकारचे आहेत? उत्तर आहे स्तंभ, खांब, शिलालेख आणि शिलाशिल्प। प्रश्न क्रमांक 31, मौर्य साम्राज्यातील प्रजासत्ता कोणत्या माध्यमातून राखली जात होती? उत्तर आहे शिलालेख व संदेश। प्रश्न क्रमांक 32, अशोकाच्या राज्यात कृषी सुधारणा कशी केली? उत्तर आहे जलसंधारण, नद्यांचे खंडन आणि शेतीसाठी मार्गदर्शन। प्रश्न क्रमांक 33, मौर्य साम्राज्यातील प्रजासत्ता काय सांगते? उत्तर आहे अहिंसा व धर्मपालनाचे महत्त्व। प्रश्न क्रमांक 34, अशोकाच्या काळात कोणते शिक्षण महत्त्वाचे होते? उत्तर आहे बौद्ध धर्म शिक्षण। प्रश्न क्रमांक 35, मौर्य साम्राज्यातील किल्ले कोणत्या प्रकारचे होते? उत्तर आहे मजबूत व सुरक्षात्मक। प्रश्न क्रमांक आहे 36, मौर्य साम्राज्यातील प्रमुख वाहतूक साधने कोणती होती? उत्तर आहे रथ, घोडे व पायी मार्ग। क्रमांक 37,
अशोकाने परकीय संबंध कोणत्या प्रकारे राखले? उत्तर आहे राजकीय, पत्रव्यवहार व मिशनर पाठवून. प्रश्न क्रमांक 38, मौर्य साम्राज्यातील प्रमुख विधी व नियम काय होते? उत्तर आहे शिलालेख व धर्मपालन. प्रश्न क्रमांक 39, अशोकाने कोणत्या उपदेशांचा प्रचार केला? उत्तर आहे धर्म, अहिंसा व करुणा. प्रश्न आहे 40, मौर्य साम्राज्यातील प्रशासनात कोणते अधिकारी होते? उत्तर आहे प्रांत प्रमुख, जिल्हाधिकारी, कर व न्याय अधिकारी. प्रश्न क्रमांक 41, अशोकाच्या काळात धर्मप्रचारासाठी कोणती संस्था होती? उत्तर आहे संन्यासी व भिक्षू मंडळी. प्रश्न क्रमांक 42, मौर्य साम्राज्यातील प्रमुख किल्ले कोणते? उत्तर आहे पाटलीपुत्र किल्ला, कौशंबी आणि तक्षशिला. प्रश्न क्रमांक 43, अशोकाने स्तंभावर कोणती चिन्ह उभारली? उत्तर आहे सिंह, अश्व, वाघ आणि गजर. प्रश्न क्रमांक 44, मौर्य साम्राज्यातील प्रजासत्तेचे मुख्य उद्देश काय होते? उत्तर आहे अहिंसा, न्याय आणि धर्मपालन. प्रश्न क्रमांक 45, अशोकाने कोणत्या राज्यात बौद्ध धर्माचा प्रचार केला? उत्तर आहे भारत व श्रीलंका. क्रमांक 46, मौर्य साम्राज्यातील कृषी सुधारणा कोणत्या प्रकारची होती? उत्तर आहे जलसंधारण, बियाणे सुधारणा. प्रश्न क्रमांक 47, मौर्य साम्राज्यातील व्यापाराचा प्रमुख मार्ग कोणता होता? उत्तर आहे स्थल व जलमार्ग. प्रश्न 48, अशोकाचे शिलालेख कोणत्या लिपीत आहे? उत्तर आहे ब्राह्मी. प्रश्न क्रमांक 49, मौर्य साम्राज्यातील धर्माचे प्रमुख मार्ग कोणते होते? उत्तर आहे बौद्ध धर्म व अहिंसा. आणि प्रश्न क्रमांक 50, मौर्य साम्राज्याचा मुख्य वारसा काय आहे? उत्तर आहे मजबूत प्रशासन, बौद्ध धर्माचा प्रचार आणि अहिंसा व न्याय. तर मित्रांनो, इथे आपले 50 प्रश्न पूर्ण झाले आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.